गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आज आपण बघणार आहोत लॉ ऑफ डिमांड. लास्ट लेक्चरला आपण डिमांडची मिनिंग, त्याचप्रमाणे डिमांड, इंडिव्हिज्युअल डिमांड शेड्यूल, मार्केट डिमांड शेड्यूल, त्याचे डायग्राम्स, टाइप्स ऑफ डिमांड आणि डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड एवढे टॉपिक्स कव्हर केले. आता आपण पुढचे टॉपिक्स बघूया. लॉ ऑफ डिमांड इम्पॉर्टंट लॉ आहे. जसा लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी होता आपण शिकलो, तसाच हा लॉ ऑफ डिमांड शिकायचा आहे. इंट्रोडक्शन, स्टेटमेंट ऑफ लॉ, एक्सप्लेनेशन ऑफ द लॉ, अझम्पशन अँड एक्सेप्शन असा हा लॉ आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे. इंट्रोडक्शन. द लॉ ऑफ डिमांड इज डेव्हलप्ड बाय प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल. अकॉर्डिंग टू लॉ, ड्यू टू राइज इन प्राइस डिमांड फॉल्स अँड ड्यू टू फॉल्स इन प्राइस डिमांड राइजेस. अल्फ्रेड मार्शल यांनी हा लॉ डेव्हलप केला. काय हा लॉ काय सांगतो आपल्याला, की जसं प्राइस वाढते म्हणजे ड्यू टू राइज इन प्राइस वाढली की डिमांड काय होतं, फॉल्स होतं म्हणजे कमी होतं. ड्यू टू फॉल्स इन प्राइस डिमांड रायजेस, आणि प्राइस कमी झाली की डिमांड काय होतं, वाढतं. म्हणजे आपण ज्या वेळेला एक्सप्लेनेशन पाहिलं लास्ट लेक्चरला की ऍज द प्राइस रायजेस डिमांड फॉल, शेड्यूल आणि डायग्राम आपण पाहिलेले सेम तेच, फक्त आपण आता लॉच्या स्वरूपात ते मांडणार आहोत. प्राइस आणि डिमांड यांच्यामध्ये रिलेशनशिप कशी आहे, इनव्हर्स रिलेशनशिप आहे. हे आपण या आधीच्या लेक्चर मध्ये सुद्धा आपण स्टडी केलेलं होतं. आता स्टेटमेंट ऑफ लॉ. अकॉर्डिंग टू द प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल, अदर थिंग्स बिंग इक्वल. हे अदर थिंग्स बिंग इक्वल म्हणजे काय, की इतर सर्व गोष्टी सेम, इक्वल, स्टेबल असताना higher the price of commodity, larger the quantity demanded, and lower the price of commodity, larger the quantity demanded. म्हणजे higher the price, smaller quantity demand होणार. जर प्राइस हायर असेल तर स्मॉलर क्वांटिटी काय होणार, डिमांड होणार. प्राइस जर का लोअर असेल तर लार्जर क्वांटिटी काय होणार, डिमांड होणार. म्हणजेच काय, की प्राइस जर वाढणारी आहे डिमांड कमी होणार, प्राइस कमी होणार आहे तर डिमांड काय होणार, वाढणार. हे झालं इंट्रोडक्शन अँड स्टेटमेंट ऑफ लॉ. द लॉ एक्सप्लेन्स द फंक्शनल रिलेशनशिप बिटवीन प्राइस अँड क्वांटिटी डिमांडेड. सिम्बॉलिकली फंक्शनल रिलेशनशिप बिटवीन प्राइस अँड डिमांड अँड प्राइस इज एक्सप्रेस एज dx इज इक्वल टू फंक्शन ऑफ px. याचा अर्थ काय, की डिमांड आणि प्राइस यांच्यामध्ये काय फंक्शनल रिलेशनशिप आहे. दोघांमध्ये रिलेशनशिप कशी असते आपल्याला माहिती आहे, अपोजिट असते. हे जे एक्सप्रेशन दिलेलं आहे, त्या सिम्बॉलिक एक्सप्रेशन दिलेलं आहे, त्याचा अर्थ बघा. डी इज इक्वल टू डिमांड फॉर कमॉडिटी, एक्स इज इक्वल टू कमॉडिटी एक्स, त्यानंतर एफ फंक्शन आणि px मीन्स प्राइस ऑफ कमॉडिटी. हे झालं फंक्शनल रिलेशनशिप बिटवीन डिमांड अँड प्राइस. आता आपण नेक्स्ट एक्सप्लेनेशन ऑफ लॉ विथ शेड्यूल अँड डायग्राम पाहूया. Explanation of law. The law of demand can be explained with the help of demand schedule and demand curve. Demand schedule. It is a tabular statement which shows that quantity of commodity demanded at a given price during given period of time. दिलेल्या वेळेला दिलेल्या प्राइसला ज्या क्वांटिटी ऑफ कमॉडिटी डिमांड केल्या जातात ते दर्शवणारं स्टेटमेंट, टॅब्युलर स्टेटमेंट म्हणजेच काय, डिमांड शेड्यूल. आपण इंडिव्हिज्युअल डिमांड शेड्यूलच्या वेळेला सुद्धा आपण हे शेड्यूल खरं म्हणजे पाहिलेलं आहे, तेच आपण आता पुन्हा रिपीट करणार आहोत. तसाच शेड्यूल, तसंच डायग्राम. आता आपण डिमांड शेड्यूल आणि त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. हेच शेड्यूल आणि एक्सप्लेनेशन आपण इंडिव्हिज्युअल डिमांड शेड्यूल अँड त्याच्या एक्सप्लेनेशनच्या वेळेला पाहिलं. सेम टू सेम, काही फरक नाहीये. तुम्ही जर का नोट्स मध्ये बघाल तर सेम टू सेम तेच आपण काय केलेलं आहे, कॉपी पेस्ट केलेलं आहे, सो दॅट तुम्हाला पाठांतराला इझी जाईल. तर बघा, प्राइस ऑफ कमॉडिटी एक्स आणि दुसऱ्या कॉलम मध्ये आहे क्वांटिटी डिमांडेड. प्राइस 10, त्यावेळेला क्वांटिटी डिमांड किती होती, 1 kg. प्राइस 8, क्वांटिटी 2, 6 रुपीज प्राइस झाली त्यावेळेला क्वांटिटी डिमांडेड किती आली, 3. 4 रुपये प्राइस झाली त्यावेळेला क्वांटिटी डिमांड किती आली, 4. आणि प्राइस ज्या वेळेला 2 रुपये झाली त्यावेळेला क्वांटिटी किती डिमांड झाली, 5. काय शो होतं याच्यावरून, की जशी प्राइस काय होत गेली, कमी होत गेली, तसं तसं काय होत गेलं, डिमांड काय होत गेलं, वाढत गेलं. आता डिमांड बघा,
1 2 3 4 5 अशा पद्धतीने काय आलं वाढलं. As shown in the above table, when price of commodity X is rupees 10, quantity demanded is rupees 1 kg. Sorry, quantity demanded is 1 kg. म्हणजे प्राइस 10 आहे, क्वांटिटी डिमांडेड किती आहे 1 kg. When price falls to 10 to 8, falls from 10 to 8, quantity demanded rises from 1 to 2 kg. Similarly, at price 6, quantity demanded is 3 kg. म्हणजे अशी प्राइस 10 वरून 8 वर आली, क्वांटिटी डिमांड किती झाली 1 to 2 kg. त्याचप्रमाणे प्राइस किती झाली 6 झाली, त्याला क्वांटिटी डिमांड किती होती 3 kg. When price falls from 4 to 2, quantity demanded rises from 4 kg to 5 kg. म्हणजे प्राइस सुद्धा काय आली, ज्यावेळेला प्राइस 4 वरून 2 वर आली, क्वांटिटी डिमांडेड राईज झाली किती 4 kg to 5 kg. म्हणजे याचा अर्थ काय की जसं जसं काय होत गेलं, प्राइस कमी होत गेली तसं डिमांड काय होत गेलं वाढत गेलं. Above demand schedule shows that less quantity of commodity is demanded at rising price and more quantity of commodity is demanded at falling prices. म्हणजे लेस क्वांटिटी डिमांड केल्या जातात जर प्राइस काय असेल रायझिंग, आणि मोर क्वांटिटी डिमांड केल्या जातात फॉलिंग प्राइसेसला. म्हणजेच काय दाखवतं हे की इट इंडिकेट ॲन इनवर्स रिलेशनशिप बिटवीन प्राइस अँड क्वांटिटी डिमांडेड. हे दोघांमध्ये रिलेशनशिप कशी आहे, अपोजिट म्हणजे इनवर्स रिलेशनशिप आहे. म्हणजे जसं जसं प्राइस काय होते, म्हणजे जर का प्राइस वाढत असेल तर क्वांटिटी डिमांडेड कसं होतं लेस, आणि प्राइस जर का कमी होत असेल तर डिमांड काय होतं, प्राइस वाढत असेल तर डिमांड काय होते वाढते. आता थोडं उलट जाऊया, आपण शेड्यूल खालून बघूया. प्राइस 2 डिमांड 5, प्राइस 4 डिमांड 4, प्राइस 6 डिमांड किती 3, प्राइस 8 झाली डिमांड किती आलं 2, प्राइस 10 झाली डिमांड किती आलं 8. याचा अर्थ काय, जशी प्राइस येते आता खालून वर बघितलं आपण तुम्हाला समजण्यासाठी. प्राइस जर का 2 असेल तर 5 होती क्वांटिटी आणि 10 झाली प्राइस, त्यावेळेला क्वांटिटी डिमांड किती झाली 1च. याचा अर्थ काय की जसं प्राइस वाढत गेली तसं डिमांड काय होत गेलं कमी होत गेलं. म्हणजे हे काय दाखवतं, काय इंडिकेट करतं, प्राइस आणि डिमांड यांच्यामध्ये रिलेशनशिप कशी आहे अपोजिट आहे. यांच्यामध्ये रिलेशनशिप कशी आहे अपोजिट आहे. हे झालं डिमांड शेड्यूल. आता आपण बघूया डिमांड कर. हा डिमांड कर तुम्हाला दिसतोय, हा सेम आपण इंडिव्हिज्युअल डिमांड करच्या वेळेला पाहिलेला, तर तिथे इंडिव्हिज्युअल हा शब्द नको. इन द अबोव डायग्राम ओ एक्स एक्सिस रिप्रेझेंट क्वांटिटी डिमांडेड अँड ओ एक्सिस रिप्रेझेंट प्राइस ऑफ अ कमॉडिटी. तिथे बघा एक्स एक्सिसला काय दाखवतोय क्वांटिटी डिमांडेड इन केजी आणि प्राइस कुठे वाय एक्सिसला. ते रुपीज, हे रुपीज असं लिहिणं आवश्यक आहे, प्राइस इन रुपीज. थोडा टेक्निकल इश्यू मुळे तो तिथे रुपीज हे सिम्बॉल आलेला नाहीये, मग तुम्हाला परीक्षेला मात्र तो तिथे रुपीज हा लिहायचा आहे. डिमांड कर कसा चाललाय बघा, डाऊनवर्ड चाललेला आहे. म्हणजे एरो दिसतोय बघा, तो डाऊनवर्ड एरो दिसतोय. तो काय शो करतो की डिमांड कर स्लोप डाऊनवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट, म्हणजे डावीकडून उजवीकडे चाललाय. इट शोज दॅट अपोजिट रिलेशनशिप बिटवीन डिमांड अँड प्राइस. याच्यामध्ये रिलेशनशिप कशी सांगितली आहे अपोजिट. डिमांड अँड प्राइस मध्ये रिलेशनशिप कशी सांगितली आहे अपोजिट. ऍज द प्राइस रायजेस डिमांड फॉल्स अँड वाईस वर्सा. म्हणजे ऍज द प्राइस फॉल्स डिमांड रायजेस, वाईस वर्सा च्या ऐवजी हे वाक्य आलं असतं. एनिवे पुन्हा मी एक्सप्लेन करतो. बघा काय दाखवतोय ह्या डायग्राम मध्ये बघा, 10 रुपये ज्या वेळेला प्राइस होती त्यावेळेला 10 रुपयाच्या समोर बघा डी पॉइंटला, बघा डी पॉइंटला तिथे त्याच वेळेला आपण क्वांटिटी डिमांड किती दाखवली 1. नंतर प्राइस काय केली खाली आली, 8 पर्यंत आली, डिमांड वाढलेली दिसते तुम्हाला 2. त्यानंतर 6 रुपये प्राइस आली, क्वांटिटी डिमांड किती 3. त्यानंतर 4 रुपये प्राइस झाली, क्वांटिटी डिमांड किती 4. आणि 2 रुपये प्राइस झाला, क्वांटिटी डिमांड किती 5. खालच्या साईडचा डी पॉइंट बघा. म्हणजे असा जसं जसं प्राइस काय झाली कमी झाली, प्राइस काय झाली कमी झाली, तसं तसं काय होत गेलं डिमांड काय होत गेलं वाढत गेलं.
म्हणजे काय दाखवतं, यात ही अपोजिट रिलेशनशिप शो केली जाते. म्हणजे डिमांड आणि प्राइस मध्ये रिलेशनशिप कशी आहे, अपोजिट आहे. आता आपण बघूया अझम्पशन्स ऑफ लॉ ऑफ डिमांड. नो चेंज इन इन्कम ऑफ कंझ्युमर. आता जसं लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटीचे अझम्पशन पाहिले, तसंच आपण या लॉचे सुद्धा अझम्पशन बघणार आहोत. अझम्पशन्स म्हणजे काय, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. अझम्पशन्स म्हणजे काही गृहीतक. म्हणजे लॉ ज्या वेळेला आपला हा जो इकॉनॉमिक्सचे जे लॉ आहेत, हे लॉ हे ह्युमन बिहेवियरशी निगडीत असतात, हे संबंधित असतात. ते केमिस्ट्री, बायोलॉजी यांच्यासारखे नॅचरल लॉचे लॉ नाही आहेत. हे लॉ काही सर्टन म्हणजे इकॉनॉमिक्सचे लॉ हे काही सर्टन सिच्युएशन मध्ये, काही सर्टन कंडिशन्स मध्येच अप्लाय होऊ शकतात. काही त्याच जर का कंडिशन्स बदलल्या तर त्या ठिकाणी ते अप्लाय होऊ शकत नाही. तर त्या कंडिशन्स कुठल्या, त्या ह्या अझम्पशन मध्ये आपल्याला सांगितल्या जातात की या अझम्पशन्स म्हणजेच काय, की त्या कंडिशन्स, या कंडिशन्स फॉलो करूनच हा लॉ व्हॅलिड ठरू शकतो. म्हणजे अझम्पशन्स आपल्याला तेच सांगतात की ही जर का हे असं अझूम करून काही गोष्टी चाला किंवा ह्या कंडिशन्स असतील तरच लॉ ऑफ डिमांड व्हॅलिड ठरू शकतो. फर्स्ट, नो चेंज इन इन्कम ऑफ कंझ्युमर. लॉ काय सांगतो की आमचं जर का लॉ ऑफ डिमांड व्हॅलिड ठरायचं असेल तर इन्कम ऑफ कंझ्युमर चेंज होता कामा नये. ओके, पहिलं लॉ काय सांगतो, ऍज द प्राइस रायजेस डिमांड फॉल्स अँड ऍज द प्राइस फॉल्स डिमांड रायजेस. ओके, मग आता इन्कम ऑफ कंझ्युमरचा संबंध काय, तर बघा, द लॉ अज्युम दॅट देर इज नो चेंज इन इन्कम ऑफ कंझ्युमर. There should not be any change in the income of consumer. If income of consumer rises, then consumer can purchase even after rise in the price. बघा, हे वाक्य खूप महत्वाचं आहे की सपोज इन्कम वाढलं कंझ्युमरचं, तर कंझ्युमर काय करेल, जरी प्राइस वाढली वस्तूची तरी सुद्धा तो परचेस करेल. कारण जर का त्याच्याकडे इन्कम वाढतंय तर तो प्राइस वाढण्याची चिंता करेल का, नाही. बघा, सपोज एखादी वस्तू 5 रुपयाला मिळते आणि त्यावेळेला कंझ्युमरचं इन्कम आहे 100 रुपये, तर ती वस्तू तो घेतोय. परंतु तेच जर का त्याची इन्कम 200 रुपये झालं आणि प्राइस सपोज 7 रुपीज झाली, तर तो डिमांड करेल किंवा वाढवेल की नाही, तर निश्चित तो डिमांड वाढवेल. कारण त्याचं इन्कम किती झालंय, डबल झालंय, दुप्पट झालेलं आहे. त्याच्यामुळे तो काय करेल, डिमांड वाढवेल. म्हणजे इवन जरी प्राइस 5 वरून 7 वर गेली, प्राइस वाढली जरी, तरी तो परचेस करतोय. कारण त्याचं डिमांड काय होत आहे, त्याचं इन्कम काय होत आहे, डबलने वाढतंय किंवा वाढलेलं आहे असं आपण म्हणू. म्हणजे जर का या ठिकाणी इन्कम वाढल्यामुळे जर का त्या कंझ्युमरने डिमांड प्राइस वाढून सुद्धा वाढवलं तर ते लॉच्या काय जातं, विरुद्ध जातं. म्हणूनच आणखीन एक पॉइंट आहे. सपोज आपण आता उलट घेऊया. सपोज इन्कम 100 रुपये आहे, प्राइस 5 रुपये वस्तूची, इन्कम 50 रुपये झालं आणि प्राइस 4 रुपये झाली, तर तो कंझ्युमर डिमांड कमी करेल की वाढवेल, तर कदाचित डिमांड काय केली जाईल, कमी केली जाईल. म्हणजे इथे काय झालं, प्राइस काय झाली, 4 रुपये झाली, तरी सुद्धा डिमांड काय झालं, वाढलं नाही, तर ते काय झालं, कमी झालं. का कमी झालं, कारण प्राइसच्या तुलनेमध्ये जे काही कंझ्युमरचं इन्कम आहे ते निम्म्याने कमी आलंय. म्हणजे कंझ्युमर ते परचेस करणार नाही. म्हणजे इथे सुद्धा जो काही आपला लॉ ऑफ डिमांड आहे तो व्हॅलिड ठरणार नाही. कारण आपला लॉ काय म्हणतो, प्राइस वाढली डिमांड कमी होणार, प्राइस कमी झाली डिमांड वाढणार आहे. पण हे आता आपण दोन्ही केसेस पाहिल्या, याच्यामध्ये डिमांड काय झालं, लॉ प्रमाणे बदललं नाही. का बदललं नाही डिमांड लॉ प्रमाणे, कारण इन्कम बदललं कंझ्युमरचं म्हणून. म्हणजे थोडक्यात काय की जर का इन्कम बदललं तर लॉ ऑफ डिमांड व्हॅलिड ठरत
नाही. म्हणून लॉ ऑफ डिमांडचं पहिलं अझम्पशन काय, देअर शुड नॉट बी एनी चेंज इन द इन्कम ऑफ कंझ्युमर. नेक्स्ट पॉइंट, नो चेंज इन द टेस्ट, हॅबिट, प्रेफरन्स ऑफ द कंझ्युमर. द लॉ अज्युम दॅट टेस्ट, हॅबिट, प्रेफरन्स ऑफ कंझ्युमर शुड रिमेन कॉन्स्टंट. आपण हा पॉइंट डिटर्मिनंट्स ऑफ डिमांडच्या वेळेला सुद्धा पाहिलेला की टेस्ट, हॅबिट, प्रेफरन्स कंझ्युमरचा कसा राहायला पाहिजे, सेम. इफ कंझ्युमर चेंज हिज टेस्ट और हॅबिट और प्रेफरन्स, देन ही विल नॉट परचेस कमॉडिटी इवन ॲट अ लोअर प्राइस अँड वाईस वर्सा. म्हणजे काय की आपण चॉकलेटचं उदाहरण बघितलेलं की एका कंझ्युमरने आपली टेस्ट, हॅबिट, प्रेफरन्स जर का चेंज केली तर ती कमॉडिटी तो कंझ्युमर परचेस करणार नाही. म्हणजे आपण बघितलेलं एक चॉकलेट आवडत होतं, तर समजा चॉकलेटचं त्याला टेस्ट आता बरोबर नाही वाटत आहे किंवा त्याला चॉकलेट आता नको असं आहे, त्याने चॉकलेट खायचं सोडून दिलं. मग चॉकलेटचं त्याला प्राइस कमी झाली तरी तो विकत घेईल का, नाही. म्हणजे इथे लॉ खोटा ठरू शकतो. त्याचप्रमाणे हॅबिट, एखाद्या व्यक्तीला सिगरेटची हॅबिट आहे, सिगरेट पिण्याची, परंतु त्याने ती हॅबिट सोडली, चेंज केली, तर त्याला सिगरेट तुम्ही कमी किमतीला दिलात तरी तो सिगरेट काय करेल, पिणार का, नाही. म्हणजे इथे सुद्धा लॉ व्हॅलिड ठरणार नाही. कारण लॉ प्रमाणे प्राइस कमी झाल्यावर डिमांड काय झालं पाहिजे, वाढलं पाहिजे. डिमांड काय झालं पाहिजे, वाढलं पाहिजे. परंतु इथे सिगरेटची हॅबिटच बदलल्यामुळे सिगरेटची प्राइस जरी कमी झाली तरी डिमांड सुद्धा काय झालं, कमीच झालं. म्हणजे लॉच्या काय गेलं, विरुद्ध गेलं. व्यवस्थित आहे का पॉइंट, हा समजून घ्या. नसेल तर तुम्ही पुन्हा रिप्ले करून म्हणजे पुन्हा पाठी करून तो ऐकू शकता. ऐका. म्हणजे याचा अर्थ काय झाला की जसं टेस्ट, हॅबिट वगैरे बदलले तर लॉ ऑफ डिमांड व्हॅलिड ठरत नाही. मग प्राइस कितीही बदलो डिमांड हे लॉ प्रमाणे कमी जास्त होत नाही. अँड वाईस वर्सा म्हणजे काय, आता त्याच्या उलट म्हणजे काय, जर का सपोज एखाद्याला एखादी हॅबिट नसेल, सिगरेटची हॅबिट नसेल, त्याला सिगरेटची हॅबिट लागली, तर मग तो काय करणार, पहिलं भले त्याला सिगरेट जास्त किमतीला जरी मिळत असेल तरी सुद्धा तो काय करणार, परचेस करणार. इथे सुद्धा लॉ काय झाला, व्हॅलिड ठरला नाही. म्हणजे आयदर दोन्ही साइड बघायचे आपल्याला. म्हणजे जर का टेस्ट, हॅबिट, प्रेफरन्स हे जर का बदलतं तर कंझ्युमरचं डिमांड सुद्धा बदलतं. मग ते लॉ ऑफ डिमांड प्रमाणे बदलत नाही. म्हणूनच लॉ काय सांगतो की टेस्ट, हॅबिट, प्रेफरन्स ऑफ कंझ्युमर बदलता कामा नये. ते कसं राहिलं पाहिजे, सेम कॉन्स्टंट राहिलं पाहिजे. पॉइंट नंबर 3. Next assumption, no change in the size of population. The law assumes that there should not be any change in the size of population. Any change in the size of population affects the demand. म्हणजे लॉ काय अजून करायला सांगतो की पॉप्युलेशन मध्ये सुद्धा बदल होता कामा नाही. पॉप्युलेशन वाढू सुद्धा नाही, कमी सुद्धा होऊ नाही. खरं म्हणजे पॉसिबल नाहीये, आपल्याला सुद्धा माहित आहे, कळत आहे. पण लॉ ने ते अझम्पशन करायला सांगितलेलं आहे. एक कारण एनी चेंज, कुठल्याही प्रकारचा पॉप्युलेशन मध्ये चेंज झाला तरी तो लॉ ऑफ डिमांडला म्हणजे डिमांडला अफेक्ट करतो. लॉ ऑफ डिमांड तिथे व्हॅलिड ठरणार नाही. फॉर एक्झाम्पल, नवीन मूल किंवा छोटी बाळं जन्माला येतात म्हणजे पॉप्युलेशन वाढते, हो वाढते, पॉप्युलेशन वाढते. नवीन बाळं, छोटी मुलं जन्माला आल्यानंतर पॉप्युलेशन वाढते. बरं, ती पॉप्युलेशन वाढल्यानंतर त्या छोट्या बाळाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा भागवण्यासाठी लोक डिमांड करणार की नाही, त्यांचे आई वडील डिमांड करणार, कपडे, त्यांच्या खाण्यापिण्याच्या वस्तू, त्यांच्या पालन पोषण करण्यासाठी ज्या वस्तू त्या डिमांड करणार की नाही, करणारच. बरं, त्यांच्या वस्तू थोड्या महाग मिळाल्या तरी ते घेणार की नाही, हो घेणार. कारण लहान मुलाच्या गरजा भागवणं फार गरजेचं आहे. म्हणजे पॉप्युलेशन वाढली तर डिमांड काय होणार, वाढणारच. त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती मेला तर त्या व्यक्तीसाठी काही वस्तू खरेदी केल्या जातात का, अगदी कमी किमतीला असतील तरी सुद्धा केल्या जातात का, नाही. म्हणजे डिमांड कमी होणार म्हणजे होणारच. अगदी कमी किंमत असली तरी त्या व्यक्तीसाठी कोणी डिमांड करणार नाही, वस्तू घेणार नाही. थोडक्यात काय की जर का पॉप्युलेशन चेंज झाली, नवीन जन्माला आले किंवा एखादी पॉप्युलेशन जन्माला आला किंवा व्यक्ती मेल्यानंतर
ती पॉप्युलेशन तेवढी त्या प्रमाणात कमी होते, तेवढी माणसं कमी होतात. मग अशा वेळेला डिमांडचा हा जो लॉ आहे तो व्हॅलिड ठरणार नाही. म्हणूनच लॉ काय सांगतो की नो चेंज इन द साईज ऑफ पॉप्युलेशन. लॉ अजून करा सांगतो की पॉप्युलेशन ची साईज सेम असली पाहिजे. पॉइंट नंबर 4, नो स्पेक्युलेशन. हा पॉइंट आपण डिटर्मिनंटच्या वेळेला सुद्धा पाहिलेला. नो स्पेक्युलेशन म्हणजेच काय, फ्युचर एक्सपेक्टेशन हा जो पॉइंट होता तोच हा पॉइंट आहे. नो स्पेक्युलेशन. स्पेक्युलेशन म्हणजे तेच भविष्यातला अंदाज वर्तविणे. म्हणजे आपण स्पेक्युलेट करतो म्हणजे अंदाज वर्तवितो. The law assumes that there should not be any speculation. There should not be any speculation. If consumer speculate any rise in the price, then he will purchase more commodities even at a higher price. याचा अर्थ काय, जर का कंझ्युमर स्पेक्युलेट करतो म्हणजे अंदाज वर्तवतो की कुठल्याही प्रकारे प्राइस काय होते, वाढते, प्राइस वाढणार आहे. म्हणजे समजा मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं नोटबुकचं. नोटबुकची प्राइस 20 रुपये आहे सध्या आणि ती पुढच्या आठवड्यात 1 जून पासून सपोज किंवा पुढच्या आठवड्यात येणारा जून महिना आहे, त्या जून महिन्यामध्ये एका आठवड्यानंतर प्राइस समजा त्याची काय होणार आहे, वाढणार आहे. 20 रुपयाची नोटबुक 40 रुपयाला मिळणार आहे. तर काय होईल, देन ही विल परचेस मोर कमॉडिटीज इवन ॲट हायर प्राइस. म्हणजेच काय, ती काय केलं जाईल, ती नोटबुकची खरेदी आत्ताच केली जाईल का. तर इवन बघा, नोटबुकची प्राइस जरी आता 20 आहे आणि उद्या तुम्ही दुकानदाराकडे गेलात आणि त्याने 30 रुपये लावली तरी तुम्ही घेणार की नाही, घेणार. का घेणार, कारण 1 जून नंतर किंवा पुढच्या आठवड्यामध्ये ती 40 रुपये पे करण्यापेक्षा आता 30 रुपये सुद्धा परवडत आहेत. म्हणजे इथे काय झालं, रूल जो लॉ ऑफ डिमांड आहे तो व्हॅलिड ठरला नाही. कारण लॉ काय म्हणतो, ऍज द प्राइस रायजेस डिमांड फॉल्स. परंतु इथे नोटबुकची प्राइस आपण एक्झाम्पल मध्ये पाहिले, नोटबुकची प्राइस जर का 20 होती ती 30 झाली आता, तरी सुद्धा डिमांड काय केलं जात आहे, वाढवलं जाते. म्हणजे लॉच्या विरुद्ध आहे ते. असं का झालं, कारण भविष्यातली फ्युचर मधली स्पेक्युलेशन, म्हणजे स्पेक्युलेशन जे झालं त्याच्यामुळे झालं. कारण कंझ्युमर काय स्पेक्युलेट करतो की प्राइस काय होणार आहे, 40 पर्यंत वाढणार, म्हणजे आणखीन वाढणार आहे. तर आता थोडी वाढलेली असेल तरी सुद्धा तो काय करतो, परचेस करतो. म्हणजे इथे लॉ ऑफ डिमांड व्हॅलिड ठरत नाही. लॉ ऑफ डिमांड काय आहे, लॉ ऑफ डिमांड काय सांगतो की ऍज द प्राइस रायजेस डिमांड फॉल्स. परंतु इथे प्राइस वाढली तरी डिमांड काय चाललंय, वाढत चाललंय. कारण कंझ्युमर काय स्पेक्युलेट करतोय, आताची जी प्राइस वाढलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त प्राइस ही भविष्यात वाढणार आहे, मग ती प्राइस पे करण्यापेक्षा आपण आताच घेऊया. म्हणजे इथे लॉ व्हॅलिड ठरला नाही. अँड व्हाईस वर्सा. मी पुन्हा तेच रिपीट केलंय, प्लीज समजून घ्या, नसेल तर पुन्हा ऐका व्यवस्थित. आता व्हाईस वर्सा म्हणजे च्या उलट, म्हणजे कंझ्युमर स्पेक्युलेट करतो काय, एनी फॉल इन दी राईज देन ही विल नॉट परचेस मोर कमॉडिटी इवन ऍट अ लो प्राइस. म्हणजे या वाक्याच्या समोर दिसतंय ना वाक्य, त्याच्या अगदी उलट वाचायचं. म्हणजे काय, जर कंझ्युमरला असं स्पेक्युलेट करतो की भविष्यात जाऊन प्राइस काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे नोटबुकची प्राइस भविष्यात 5 रुपये होणार आहे, 20ची 5 रुपये होणार आहे. तर आता समजा दुकानदाराने तुम्हाला बोलवलं आणि बोलला की ही नोटबुक 20 रुपये तो 10 रुपयाला घेऊन जा. तुम्ही घेणार का, नाही घेणार. का नाही घेणार, कारण तुम्ही का अपेक्षा करणार की अरे आता कशाला घेऊ, मी मला पुढच्या आठवड्यात 5 रुपयाने मिळणार आहे. मग आता या ठिकाणी पुन्हा लॉ ऑफ डिमांड काय झाला, व्हॅलिड ठरला नाही. कारण वस्तू म्हणजे नोटबुक जे आपण एक्झाम्पल बघत आहोत त्या नोटबुकची सध्याची प्राइस 20 आहे. जर त्याची प्राइस 10 झाली तर त्याचं डिमांड वाढलं पाहिजे लॉ प्रमाणे. परंतु इथे तसं होत नाही. इथे जरी डिमांड काय झालं, प्राइस काय झाली, कमी झाली, तरी डिमांड काय होत आहे, कमीच होत आहे, जे लॉच्या काय विरुद्ध आहे. म्हणून पण हे कशामुळे घडतंय, तर स्पेक्युलेशनमुळे. म्हणून हे स्पेक्युलेशन असता कामा नये. हा झाला तुमचा चौथा अझम्पशन, दॅट इज नो स्पेक्युलेशन. नेक्स्ट पॉइंट नंबर 5,
No change in taxation policy. Taxation policy of the government has great impact on the demand for various goods and services. गव्हर्नमेंट जो काही टॅक्स लावतं किंवा गव्हर्नमेंटची जी टॅक्सेशन पॉलिसी आहे त्या टॅक्सेशन पॉलिसीचा खूप मोठा इम्पॅक्ट म्हणजे परिणाम घडतो डिमांड फॉर गुड्स अँड सर्व्हिसेसवर. Therefore, it is assumed that there is no change in the policy of taxation declared by government. म्हणूनच गव्हर्नमेंटने टॅक्सेशन पॉलिसी बदलता कामा नाही. फॉर एक्झाम्पल जीएसटी, आता जीएसटी लावल्यानंतर बऱ्याच वस्तूंच्या किमती काय झाल्या, वाढल्या. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ज्यावेळेला लावला तेव्हा बऱ्याच वस्तूंच्या किमती वाढल्या आणि त्यातल्या काही वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे लोकांनी त्यांचं डिमांड कसं केलं, कमी केलं. म्हणजे वस्तूची किंमत कशामुळे वाढली, टॅक्सेशनमुळे. मग टॅक्सेशनमुळे डिमांड काय झालं, एक प्रकारे टॅक्स वाढवल्यामुळे डिमांड काय झालं, कमी झालं. म्हणूनच हा लॉ काय अजूम करा सांगतो की देअर शुड नॉट बी एनी चेंज इन द टॅक्सेशन पॉलिसी. नाही, गव्हर्नमेंटची टॅक्सेशन पॉलिसी बदलता कामा नाही. नेक्स्ट, unchanged climate condition. The law assume that the climate condition should remain unchanged. Climate condition कशा राहिल्या पाहिजेत, अनचेंज राहिल्या पाहिजेत. म्हणजे जे काही क्लायमेट आहे ते क्लायमेट सेमच राहिलं पाहिजे कंटिन्युअली. बिकॉज चेंज इन क्लायमेट डिमांड चेंजेस. कारण क्लायमेट बदललं, डिमांड सुद्धा काय होतं, बदललं. म्हणजे उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल इन रेनी सीझन कंझ्युमर परचेस रेनकोट इव्हन ॲट अ हायर प्राइस. दिस इज अगेन्स्ट द लॉ ऑफ डिमांड. कारण रेनी सीझन जर पावसाळा आला तर रेनकोटची डिमांड किंवा छत्रीची डिमांड आहे ती वाढणार. मग भले दुकानदाराने प्राइस जास्त लावली तरी सुद्धा त्याचं डिमांड काय असतं, जास्त असतं. म्हणजे हायर प्राइसला सुद्धा काय केलं जातं, डिमांड केलं जातं, जे लॉच्या काय विरुद्ध आहे. तोच रेनकोट जर का नोव्हेंबर डिसेंबर मध्ये विकायला गेला तो दुकानदार, तर त्याने डिस्काउंट जरी दिलं, त्याने प्राइस 100ची समजा 80 रुपयाला जरी द्यायला म्हटलं तरी लोक घेणार नाहीत. कारण का, त्यावेळेला त्याची गरज नसणार, क्लायमेट बदललेलं असणार, पावसाळा संपून हिवाळा सुरू झालेला असणार. मग हे कशामुळे घडलं, लॉ व्हॅलिड का ठरत नाही ते, कारण क्लायमेट कंडिशनमुळे. म्हणून लॉ व्हॅलिड ठरण्यासाठी लॉ का अजूम करायला सांगतो की क्लायमेट कंडिशन बदलता कामा नाही. क्लायमेट कंडिशन कशा असल्या पाहिजेत, अनचेंज असल्या पाहिजेत. पॉइंट नंबर 7, नो चेंज इन फॅशन. द लॉ अज्युम दॅट फॅशन शुड नॉट चेंज ड्यू टू द चेंज इन फॅशन. If any product goes out of fashion, then no one would like to purchase it, and the demand of the commodity or product falls even at a low price. Law assume that, law काय assume करतो, that fashion should not change. Fashion should not change. फॅशन बदलता कामा नाही. म्हणजे एखादी वस्तू फॅशन मध्ये जर वापरतात लोक तर त्या वस्तूची फॅशन बदलता कामा नाही. कारण ती वस्तू जर का एखाद्या वेळेस फॅशनच्या बाहेर गेली, म्हणजे तिथे सांगितलं बघा, ड्यू टू चेंज इन फॅशन. इफ एनी प्रोडक्ट गोज आउट ऑफ फॅशन, म्हणजे एखादं प्रोडक्ट फॅशनच्या बाहेर गेलं, देन नो वन वुड लाईक टू परचेस इट. कोणी त्याला परचेस करायला जाणार नाही, कोणाला परचेस करायला ते आवडणार नाही. And thus demand of the commodity or product falls even at a low price. आणि मग त्या वस्तूचं डिमांड काय होणार, प्रोडक्टचं डिमांड काय होणार, फॉल होणार. इवन ॲट अ लो प्राइस, अगदी कमी किमतीला सुद्धा. या ठिकाणी मग लॉ काय ठरेल, इनव्हॅलिड ठरू शकतो. म्हणून अकॉर्डिंग टू दिस लॉ देर शुड नॉट बी एनी चेंज इन फॅशन. फॅशन मध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होता कामा नाही. पॉइंट नंबर 8, हा पॉइंट थोडा व्यवस्थित लक्षात घ्या. प्राइजेस ऑफ सबस्टिट्यूट गुड्स रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे सबस्टिट्यूट म्हणजे पर्यायी. जेव्हा दोन कमॉडिटी एकमेकाला पर्यायी वस्तू असतात तेव्हा त्यापैकी कुठल्याही एका वस्तूची प्राइस बदलता कामा नाही. बघा पॉइंट, इट इज अज्युम दॅट प्राइजेस ऑफ सबस्टिट्यूट रिमेन अनचेंज. म्हणजे सबस्टिट्यूट म्हणजे पर्यायी जी काही कमॉडिटी आहे, वस्तू आहे,
तिची प्राइस बदलता कामा नये. एनी चेंज इन द प्राइस ऑफ द सबस्टिट्यूट विल अफेक्ट द डिमांड फॉर द कमॉडिटी. प्राइस बदलली तर दुसऱ्या वस्तूचं डिमांड काय होतं, ऑटोमॅटिकली बदलतं. खूप केअरफुली लक्ष द्या हा पॉइंट जरा. फळ्यावर जर सोडून दाखवायचं असतं तर बरं झालं असतं, तो अधिक चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करता आला असता मला. परंतु व्यवस्थित लक्ष द्या मी काय सांगतो त्याकडे, की सपोज चहा आणि कॉफी हे एकमेकाला सबस्टिट्यूट आहेत. चहाचा कप सुद्धा आणि कॉफीचा कप सुद्धा 10 रुपयाला मिळतो. ही त्यांची ओरिजिनल किंमत झाली. ओके. परंतु सपोज चहाची किंमत 10च आहे. चहाची किंमत किती आहे, 10 आहे. तर कॉफीचं डिमांड, कॉफीची आणि सॉरी कॉफीची किंमत किती झाली, 8 रुपये झाली. किती झाली, 8. तर मला सांगा कोणाचं डिमांड कमी होईल आणि कोणाचं वाढेल. विचार करा थोडा तुम्ही, मी सांगतोच आहे आता. चहाची 10च किंमत राहिली, कॉफीची जी काही किंमत आहे ती 8 रुपये झाली. साहजिकच आहे कॉफीचं डिमांड वाढेल. कॉफीचं डिमांड काय होईल, वाढेल. चहाचं मात्र कमी होईल. आता मला सांगा चहाची किंमत सेम आहे तरी सुद्धा त्याचं डिमांड कमी झालं. का झालं, कारण त्याची सबस्टिट्यूट जी कॉफी आहे तिची प्राइस काय झाली, कमी झाली. त्याच्यामुळे सगळं डिमांड कोणी घेऊन गेली, कॉफी. त्यामुळे प्राइस न बदलता सुद्धा केवळ सबस्टिट्यूट कॉफीची प्राइस बदलल्यामुळे चहाच्या डिमांडवर काय झाला, परिणाम झाला. इथे लॉ व्हॅलिड ठरला नाही. ओके. ही झाली एक बाजू. दुसरी बाजू, सपोज कॉफीची किंमत 10च राहिली. मी पुन्हा सांगतोय, कॉफीची किंमत 10च राहिली आणि चहाची किंमत काय झाली, चहाची किंमत सपोज 7 झाली. मग या ठिकाणी काय होईल, तेच घडेल जे मगाशी टीच्या बाबतीत घडलं. आता कॉफीची किंमत आहे तिथेच आहे, 10 आहे आणि चहाची किंमत 8 झाली. आता कोणाचं डिमांड वाढेल, चहाचं. कॉफीचं आहे तिथेच राहणार, सॉरी कॉफीची प्राइस आहे तिथेच आहे, त्याच्यामुळे त्याचं डिमांड काय होईल, कमी होईल. आता इथे कॉफीच्या बाबतीत सुद्धा लॉ इनव्हॅलिड ठरला ना, कारण कॉफीचं डिमांड कमी झालं, कॉफीचं डिमांड कमी झालं. परंतु कॉफीने प्राइस कमी प्राइस जास्त झाली आहे का कॉफीची, नाही, आहे तेवढीच आहे. म्हणजे आहे त्या प्राइसला तर डिमांड काय होत आहे, कमी होते. याचा अर्थ इथे सुद्धा लॉ काय ठरतो, इनव्हॅलिड ठरतो. कारण लॉ काय सांगतो आपल्याला की ऍज द प्राइस रायझेस डिमांड फॉल. इथे तसं झालं का, प्राइस कुठे वाढली का, नाही, आहे तिथेच आहे, पण तरी सुद्धा डिमांड कमी झालं. का झालं, कारण सबस्टिट्यूटची प्राइस काय झाली, कमी होते. त्यामुळे ऍडव्हान्टेज सबस्टिट्यूट प्रोडक्टला मिळतोय, आपल्या प्रोडक्टला त्याचा अफेक्ट होतो. ज्या प्रोडक्टची प्राइस सेम राहते त्या प्रोडक्टला अफेक्ट होतोय. म्हणजे इथे लॉ काय ठरू शकतो, इनव्हॅलिड ठरू शकतो. म्हणूनच काय सांगितलं जातं, काय अज्युम करायला सांगतायत की प्राइस ऑफ सबस्टिट्यूट गुड्स रिमेन कॉन्स्टंट. म्हणजे प्राइस काय राहिली पाहिजे, सबस्टिट्यूट गुड्सची कॉन्स्टंट राहिली पाहिजे. हे झाले अझम्पशन्स ऑफ लॉ. आता आपण वळूया एक्सेप्शन्स टू लॉ ऑफ डिमांड. आता आपण बघूया एक्सेप्शन्स ऑफ लॉ ऑफ डिमांड. म्हणजे जसं लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटीला पाहिले तसेच आता ह्याला, या लॉला सुद्धा एक्सेप्शन आहेत, म्हणजे अपवाद आहेत. फक्त लॉ ऑफ डीएमयू ला आपण रिअल एक्सेप्शन पाहू शकलो नाही आणि ते नाही आहेत. युनिव्हर्सली तो लॉ ऍप्लिकेबल आहे. परंतु या लॉचं तसं नाही, या लॉला खरोखर काही एक्सेप्शन्स आहेत. हे तुलनात्मक दृष्ट्या कम्पेअर टू लॉ ऑफ डीएमयूच्या एक्सेप्शन पेक्षा हे सोपे आहेत, इझी आहेत. तर बघा, फर्स्ट गिफन गुड्स. गिफन गुड्स, सर्टन कमॉडिटीज लाईक पोटॅटोज म्हणजे बटाटे, ब्रेड एक्सेट्रा हॅव मोर डिमांड व्हेन देअर प्राइजेस आर रायजेस. मग त्यांच्या प्राइजेस काय होतात, वाढतात. त्यावेळेला या वस्तूंचं डिमांड काय होतं, वाढतं. डिमांड काय होतं, वाढतं. These commodities are known as a Giffen goods because this tendency is observed by Sir Robert Giffen. रॉबर्ट गिफन यांनी ही टेंडन्सी पाहिली
ऑब्झर्व केली त्याच्यामुळे ह्या गुड्सला गिफन गुड्स असं म्हणतात. या गुड्सचं एक वैशिष्ट्य असतं, या वस्तूंची प्राइस ज्या वेळेला वाढते त्यावेळेला त्यांचं डिमांड वाढतं आणि जेव्हा प्राइस कमी होते त्यावेळेला त्या वस्तूंचं डिमांड काय होतं, कमी होतं. म्हणजे ह्या ज्या लो क्वालिटी गुड्स आहेत ह्या इन्फिरियर क्वालिटी गुड्स म्हणतात ह्यांना, म्हणजे कमी दर्जाच्या वस्तू. ओके, आता बघा पुढे पॉइंट बघा. वेन प्राइस ऑफ सच गुड्स रायजेस पीपल स्पेंड मोर अँड मोर मनी अँड बाय द गुड्स. या वस्तूंच्या प्राइजेस काय होतात, ज्या वेळेला वाढतात त्यावेळेला लोक जास्तीत जास्त ते परचेस करण्याचा प्रयत्न करतात, जास्तीत जास्त पैसे देऊन. वेन प्राइस ऑफ दीज गुड्स फॉल्स डिमांड डिक्रीजेस. मात्र जर का या वस्तूंची प्राइस कमी झाली तर डिमांड काय होतं, कमी होतं. द मनी सेव्ड इज यूज फॉर बाईंग सुपिरियर गुड्स. आणि जे पैसे वाचतील ते वाचलेले पैसे चांगलं प्रोडक्ट विकत घेण्यासाठी वापरलं जाईल. आता फॉर एक्झाम्पल आपण असं बघूया की ते बटाटा आणि पावाचं दिलं. आपण बटाटा वडापावच घेऊया. ओके, वडापाव ही वस्तू, ही कमोडिटी आहे खाण्यासाठी. एखादा व्यक्ती गरीब आहे तर एखादा वस्तू सपोज 2 वडापाव घेतोय आणि त्याला 30 रुपये खर्च करावे लागतात. तर सपोज वडापावची प्राइस कमी झाली, ती झाली 5 रुपये. मग आता त्याला त्या 5 रुपये किंमत झाल्यावर 30 रुपयात किती वडापाव मिळतील, 6. आणि लॉ ऑफ डिमांडच्या नियमानुसार किंवा लॉ ऑफ डिमांड नुसार त्याने काय केलं पाहिजे मग, की वडापावची जी प्राइस 15 रुपये होती आता 5 रुपये झाली. मग ती काय झाली पाहिजे, त्याचं डिमांड काय केलं पाहिजे, वाढवलं पाहिजे. परंतु तसं होत नाही, कारण वडापाव ही इन्फिरियर कमॉडिटी आहे. ती खाण्यापेक्षा कंझ्युमर काय विचार करेल, मग मी 5 रुपयाचा जो वडापाव आहे ते 2 मी 10 रुपयात घेईन किंवा एकच घेईन आणि उरलेले पैसे मी आणखीन काहीतरी चांगलं प्रोडक्ट घेण्याचा काय करेन, तो विचार करेल ना. तो दुसरी काही चांगली वस्तू घेईल खायला. म्हणजे याचा अर्थ काय, की जी वडापाव ही कनिष्ठ दर्जाची वस्तू असल्या कारणाने किंवा कमी दर्जाची वस्तू असल्या कारणाने ती कमी घेतली जाईल आणि त्याच्याऐवजी वाचलेले पैसे हे अधिक चांगल्या प्रकारचे कमॉडिटी, तो कदाचित फळं घेईल चांगल्या प्रकारची किंवा दुसरं काहीतरी अन्न विकत घेईल जे चांगलं असेल, वडापेक्षा सुपिरियर क्वालिटीचं असेल ते घेतलं जाईल. म्हणजे ही जी लोकांची टेंडन्सी आहे, ही टेंडन्सी सर रॉबर्ट गिफन यांनी ऑब्झर्व केली आणि हे या इन्फिरियर कमॉडिटीच्या बाबतीतच घडतं, म्हणून याला गिफन पॅराडॉक्स असं सुद्धा म्हणतात. तर हे झालं गिफन गुड्स. हे गिफन गुड्सच्या बाबतीत हे असं घडतं, लॉ त्याला ऍप्लिकेबल ठरत नाही. या गिफन गुड्स म्हणजे इन्फिरियर क्वालिटी गुड्सच्या बाबतीत जर का प्राइस कमी झाली तर त्यांचं डिमांड सुद्धा काय होतं, कमी होतं आणि त्यांच्या प्राइजेस वाढल्या तर त्यांचं डिमांड सुद्धा काय होतं, वाढतं. हा झाला गिफन गुड्स पॉइंट. पॉइंट नंबर 2 स्पेक्युलेशन. हा पॉइंट आपण अझम्पशन मध्ये सुद्धा पाहिलेला. इफ consumer expect further rise in the price in future, then he will demand more and more commodity even at a higher price. And if consumer expect further fall in price in future, then he will not demand more commodity even at a low price. मग त्यावेळेला हे काय ठरतं, लॉला एक्सेप्शन ठरतं. म्हणजे स्पेक्युलेशन जर होत असेल तर लॉ व्हॅलिड ठरत नाही. स्पेक्युलेशनच्या बाबतीत लॉ व्हॅलिड ठरणार नाही, कारण मगाशी मी तुम्हाला एक्झाम्पल्स आहे ते एक्सप्लेनेशन व्यवस्थित दिलेलं. म्हणजे काय, की जर का कंझ्युमरला अपेक्षा आहे, कंझ्युमर अंदाज करतोय, कंझ्युमर स्पेक्युलेट करत आहे की भविष्यात जाऊन प्राइस वाढणार आहे, तर तो आता कमॉडिटी जास्तीत जास्त परचेस करेल. इवन आता थोडी प्राइस जास्त लागली तरी सुद्धा चालेल, पण तो परचेस करेल, कारण भविष्यात डबल ट्रिपल प्राइस देण्यापेक्षा आता आपण घेऊया हा विचार असेल. म्हणजे या ठिकाणी लॉ व्हॅलिड ठरणार नाही, किंबहुना लॉला एक्सेप्शन होईल. किंवा त्याच्या उलट कंझ्युमर एक्सपेक्ट करत आहे फॉल इन प्राइस इन फ्युचर, ही विल नॉट परचेस मोर कमॉडिटी इवन ॲट लो प्राइस. मी नोटबुकचं उदाहरण तुम्हाला दिलेलं. वीजची नोटबुक
भविष्यात 5 रुपयाला मिळणार आहे, तर आता ती एका दुकानदाराने जरी 15ला दिली तरी कंझ्युमर परचेस करेल का? नाही, कारण त्याला 5 रुपयाला घ्यायच्या भविष्यात जाऊन, म्हणजे नंतर त्याला ती 5 रुपयाला मिळणार आहे, म्हणजे त्याने स्पेक्युलेट केले. मग अशा केसमध्ये लॉ काय ठरलं? लॉला काय झालं? एक्सेप्शन झालंय. लॉला काय झालं? एक्सेप्शन. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट, प्रेस्टीज गुड्स. प्रेस्टीज गुड्स म्हणजे फक्त जे काही गुड्स आहेत ज्याने स्टेटस सिम्बॉल दाखवणाऱ्या गुड्स. एक्सपेन्सिव्ह गुड्स लाईक डायमंड, हिरे, गोल्ड, सोनं एक्सेट्रा आर स्टेटस सिम्बॉल. म्हणजे हे स्टेटस सिम्बॉल दाखवणारी गुड्स आहेत. म्हणजे हे जास्त धारण केलं, सोनं, डायमंड हे जर का घातलं अंगावर किंवा हे असणं म्हणजे काय? स्टेटस सिम्बॉल दाखवण्याचा, म्हणजे स्टेटस सिम्बॉल शो करतो. कारण हे मोस्टली कोणाकडे असतं? श्रीमंत माणसांकडे असतं. त्याच्यामुळे काय होतं, आणि श्रीमंत माणसांना काय, जेवढं हे डायमंड, गोल्ड जेवढं खरेदी करतात तेवढं त्यांना ते काय असतं? स्टेटस सिम्बॉल शो करायला त्याच्या माध्यमातून मिळतं. आणि म्हणूनच काय होतं, सो रिच पीपल बाय इट इवन वेन देअर प्राइजेस आर हाय. त्यामुळे रिच पीपल काय करतात की त्यांना जो स्टेटस सिम्बॉल जपायचा असतो त्याच्यासाठी ते या वस्तू प्राइजेस जास्त असतील तरी सुद्धा ते काय करतात? परचेस करतातच. म्हणजे हे काय ठरतं? लॉला एक्सेप्शन ठरतं. पॉइंट नंबर 4, प्राइस इल्युजन. इल्युजन म्हणजे भ्रम. म्हणजे कंझ्युमरचा एक प्रकारे भ्रम असतो किंवा कंझ्युमरला एक प्रकारे अशी टेंडन्सी असते दॅट, बघा पॉइंट वाचतो मी, कंझ्युमर हॅव अन इल्युजन म्हणजे भ्रम असतो दॅट हाय प्राइस गुड्स आर ऑफ अ बेटर क्वालिटी. म्हणजे ज्या प्रोडक्टची प्राइस हायर आहे त्या प्रोडक्टची क्वालिटी सुद्धा कशी असते? बेटर असते, असा एक भ्रम असतो. Therefore, demand for such goods tend to increase with a rise in their prices. त्यामुळे अशा प्रोडक्टचं डिमांड काय होतं? जशी त्याची प्राइस वाढते त्यावेळेला त्याची डिमांड सुद्धा वाढते. काही प्रोडक्टच्या बाबतीत कंझ्युमरचा असा भ्रम नक्कीच असतो की प्राइस जास्त, क्वालिटी बेटर. फॉर एक्झाम्पल, ब्रँडेड प्रोडक्ट विच आर एक्सपेन्सिव्ह आर डिमांडेड इवन ॲट अ हाय प्राइस. ब्रँडेड प्रोडक्ट म्हणजे एखादा ब्रँड आहे प्रोडक्टचा, त्यात तो थोडा एक्सपेन्सिव्ह असतो तरी सुद्धा लोक काय करतात? तो परचेस करतात, कंझ्युमर परचेस करतो. प्राइस जास्त, परचेस आणखीन करतो, तो डिमांड जास्त करतो, कारण त्याला अशी भावना त्याच्या मध्ये असते की जेवढी प्राइस चांगली तेवढं प्रोडक्ट कसं असणार आहे? चांगलं असणार आहे. सपोज फुटवेअर घ्या ना, म्हणजे चप्पल किंवा शूज, नायकी, अदिदास या कंपन्यांचे जर का किंवा बाटा या कंपन्यांचे जे काही चप्पल किंवा जे काही शूज आहेत, हे शूज थोडे हायर प्राइसला असतात, परंतु तेवढ्याच क्वालिटीचे, त्याच चांगल्या प्रकारच्या क्वालिटीचे जर का एखाद्या दुसऱ्या कंपनीने जर का बनवले आणि त्याची प्राइस कमी घेतली तर लोक ते न घेता ब्रँडेड बाटा किंवा नायकी, अदिदास यांचेच शूज किंवा चप्पल घेतात. का? कारण लोकांचा एक असा विश्वास असतो किंवा भावना असते किंवा भ्रम म्हणा की जेवढा ब्रँडेड प्रोडक्ट, जे प्रोडक्ट ब्रँडेड आहे त्याची प्राइस भले जास्त असेल परंतु त्यांची क्वालिटी खूप चांगली असते, त्याच्यामुळे ते हायर प्राइसला विकत घ्यायला तयार होतात. आणि लोअर प्राइस असेल तर त्यांचा क्वालिटी थोडी कशी असते? कमी असते, त्यामुळे ते लोक घ्यायला मागत नाही. म्हणजे हे प्राइस इल्युजन असतं, त्याच्यामुळे लॉ ऑफ डिमांड व्हॅलिड ठरत नाही. लॉ ऑफ डिमांडला हे काय ठरतं? एक्सेप्शन ठरतं. पॉइंट नंबर 5, नेसेसिटीज म्हणजे जीवनावश्यक वस्तू असतात त्याच्या बाबतीत सुद्धा आपला लॉ ऑफ डिमांड लागू होत नाही. द डिमांड फॉर फूड ग्रेन लाईक, फूड ग्रेन म्हणजे अन्नधान्य, लाईक राईस, व्हीट रिमेन अनचेंज इरिस्पेक्टिव्ह ऑफ चेंज इन देअर प्राइस. डिमांड फॉर फूड ग्रेन लाईक राईस, व्हीट यांचं डिमांड कसं राहतं? अनचेंज राहतं, प्राइस वाढल्या तरी सुद्धा. म्हणजे प्राइस थोड्या वाढवल्या तरी सुद्धा ते लोक घेणं असं होत नाही, ते घेतातच. कारण का? त्या जीवनाला आवश्यक अशा वस्तू आहेत. म्हणजे त्यामुळे फूड ग्रेनच नाही तर इव्हन बाकीच्या ज्या काही मेडिसिन्स आहेत हे सुद्धा जर ह्या जीवनाला आवश्यक वस्तू आहे, त्याच्यामुळे कसं की यांच्या प्राइजेस जरी वाढल्या तरी यांचं डिमांड काय कमी होत नाही. लॉला एक्सेप्शन
ठरतं. पॉइंट नंबर 6 हॅबिच्युअल गुड्स. हॅबिच्युअल म्हणजे ज्याची हॅबिट आहे, म्हणजे ज्याची सवय आहे, अशा प्रकारचे गुड्स. डिमांड फॉर सर्टन गुड्स आउट ऑफ हॅबिट will not change even if price for it rises. For example, demand for cigarette, alcohol, etc. डिमांड फॉर सर्टन गुड्स ज्याची हॅबिट आहे ते डिमांड काही केल्या बदलत नाही, जरी त्याची प्राइस वाढली त्या गुड्सची तरी सुद्धा. फॉर एक्झाम्पल सिगरेट अँड अल्कोहोल. आता सिगरेट आणि अल्कोहोल या ज्या गोष्टी आहेत याची सवय असते माणसाला, तर त्या गोष्टी यांची प्राइस वाढली तरी त्या वस्तू कंझ्युमर कंझ्युम करतो, कारण का त्या वस्तूची त्याला काय असते, सवय असते. त्यामुळे हॅबिच्युअल गुड्स हा काय ठरतो, डिमांड लॉ ऑफ डिमांडला एक्सेप्शन ठरतो. नेक्स्ट, फॅशन. व्हेन कमोडिटी इज इन फॅशन, demand will be more even at a high price, and if commodity goes out of fashion, then no one would like to purchase it, and the demand of the commodity or product falls even at a low price. म्हणजे when commodity is in fashion, demand will be more even at a high price, and if any commodity goes out of fashion, then no one would like to purchase it, and thus demand or product fall even at a low price. म्हणजे काय की जोपर्यंत कमोडिटी फॅशन मध्ये आहे तोपर्यंत तिला डिमांड, एकदा फॅशनच्या बाहेर गेली, गोज आउट ऑफ फॅशन, देन नो वन वुड लाईक टू परचेस इट. thus डिमांड ऑफ द कमोडिटी और प्रोडक्ट फॉल ऍट लो प्राइस. म्हणजे इव्हन कमी प्राइसला तर त्याचं डिमांड काय होतं, कमी होतं. म्हणजे फॅशन चेंज होता कामा नाही असं लॉने आपल्याला अझम्पशन सांगितलेलं आहे. म्हणजे फॅशन चेंज झाली, खरं म्हणजे फॅशन चेंज होतेच, त्यामुळे फॅशन हा एक काय ठरतो, या लॉला अपवाद ठरतो. पॉइंट नंबर 8 इग्नोरन्स ऑफ कंझ्युमर. इग्नोरन्स म्हणजे लक्ष न देणे किंवा दुर्लक्ष करणे. समटाइम द प्राइस ऑफ गुड्स मे हॅव रिड्यूस अँड द बायर मे इग्नोर ऑफ दॅट फॅक्ट. इन दिस केस डिमांड मे नॉट इन्क्रीज. म्हणजे काय होतं, बऱ्याचदा प्राइजेस वस्तूंच्या कमी येतात, परंतु ते काय होतं, कंझ्युमरला माहित सुद्धा पडत नाही किंवा कंझ्युमर त्याकडे दुर्लक्ष करतो. मग अशा वेळेला डिमांड या वस्तूंचं वाढत नाही. इव्हन प्राइस कमी होऊन सुद्धा या वस्तूंचं डिमांड वाढत नाही. का? बिकॉज ऑफ इग्नोरन्स ऑफ कंझ्युमर. या ठिकाणी सुद्धा काय ठरतं, लॉला एक्सेप्शन ठरतं. हे 8 पॉइंट झाले. हे 8 पॉइंट आपले एक्सेप्शन्स टू लॉ ऑफ डिमांड. आता आपण हेच एक्सेप्शन डायग्रामच्या माध्यमातून बघूया. दिस एक्सेप्शन कॅन बी एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग डायग्राम. डायग्राम बघा. एक्सेप्शनल डिमांड कर. वाय ऍक्सिस प्राइस इन रुपीज, क्वांटिटी डिमांडेड इन केजी, एक्स ऍक्सिस वर दाखवलं जातं. हा डायग्राम बघा नॉर्मल डिमांड करच्या अपोजिट आहे. म्हणजे नॉर्मल डिमांड कर जो काय जात होता डाऊनवर्ड, हा अपवर्ड दाखवलाय. म्हणजे काय बघा, इन द अबोव डायग्राम डिमांड कर स्लोप अपवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट. बघा डावीकडून उजवीकडे अपवर्ड चाललाय. एरो बघा अपवर्ड दाखवला गेलाय. दॅट इज डिमांड कर हॅज अ पॉझिटिव्ह स्लोप. पॉझिटिव्ह स्लोप इट शोज दॅट अंडर एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस, म्हणजे एक्सेप्शनल म्हणजे अपवादात्मक, सर्कमस्टान्सेस म्हणजे परिस्थिती, अपवादात्मक परिस्थितीमध्ये कंझ्युमर बाय मोर वेन प्राइस ऑफ कमोडिटी राइजेस. म्हणजे प्राइस ऑफ कमोडिटी काय होते, राईज होते, त्यावेळेला कंझ्युमर काय करतो, जास्तीत जास्त परचेस करतो. अँड बायज लेस वेन प्राइस ऑफ कमोडिटी फॉल्स. आणि तो परचेस कमी करतो जेव्हा प्राइस ऑफ कमोडिटी फॉल्स होते. म्हणजे हे कसं झालं, लॉच्या विरुद्ध झालं. म्हणजे लॉला काय झालं, एक्सेप्शन झालं. हे आपण डायग्रामच्या माध्यमातून एक्सप्लेन केलेलं आहे. डायग्राम बघा अपवर्ड चाललंय. म्हणजे काय की जसं जसं प्राइस वाढत चालली आहे तसं डिमांड सुद्धा बघा वाढत चाललं. त्या पॉइंटला जर का प्लॉट करून तुम्ही प्रॉपरली जर का त्याला रेषा मारून बघितलं आणि प्राइस तशा प्लॉट केल्या, आपण फळ्यावर दाखवताना मी तुम्हाला व्यवस्थित दाखवू शकेन. इथे थोडे लिमिटेशन्स येतात आपल्याला हे एक्सप्लेन करताना, परंतु मी सांगतो तिकडे लक्ष द्या. म्हणजे जर का तुम्ही ते डॉट्स पुढे नेले लाईन्स मारून, तर तुम्हाला सहज दिसेल की जसं प्राइस काय होते वाढत चाललेले आहेत तसं काय होत चाललंय, क्वांटिटी डिमांडेड कसं चाललंय, वाढत आहे. म्हणजे इथे अपोजिट रिलेशनशिप, इथे पॉझिटिव्ह रिलेशनशिप आहे.
म्हणजे ऍज द प्राइस रायजेस डिमांड ऑल्सो रायजेस. हे झालं एक्सेप्शनल डिमांड कर्व याचं एक्सप्लेनेशन. आता आपण हे एक्सेप्शन्स या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. जेव्हा तुम्ही एक्सेप्शन्स लिहाल त्यावेळेला हा डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. हा डायग्राम काढणं आणि डायग्रामचं एक्सप्लेनेशन देणं आवश्यक असेल. आता नेक्स्ट टॉपिक आपण बघूया डिस्टिंग्विश बिटवीन नॉर्मल डिमांड कर्व अँड एक्सेप्शनल डिमांड कर्व. हा डिस्टिंग्विश आता आपण बघून घेऊया, कारण नॉर्मल डिमांड कर्व सुद्धा आणि आताच आपण एक्सेप्शन पाहिले त्याच्यानंतर हा तुम्हाला समजायला पटकन इझी जाईल, म्हणून हा डिस्टिंग्विश आपण पाहूया. नॉर्मल डिमांड कर्व रिप्रेझेंट लॉ ऑफ डिमांड which state that demand is inversely related to price. नॉर्मल डिमांड कर्व काय रिप्रेझेंट करतो? लॉ ऑफ डिमांडला. जो लॉ ऑफ डिमांड काय स्टेट करतो, काय नमूद करतो? डिमांड हे प्राइसशी इनव्हर्सली रिलेटेड आहे. म्हणजे प्राइस आणि डिमांड मध्ये इनव्हर्स रिलेशनशिप असते. इनव्हर्स रिलेशनशिप म्हणजे काय? ऍज द प्राइस रायजेस डिमांड फॉल्स अँड ऍज द प्राइस फॉल्स डिमांड रायजेस. एक्सेप्शनल डिमांड कर्व गोज अगेन्स्ट द लॉ ऑफ डिमांड. म्हणजे एक्सेप्शनल डिमांड कर्व हा लॉ ऑफ डिमांडच्या अगेन्स्ट जातो. तो काय रिप्रेझेंट करतो? इट रिप्रेझेंट डायरेक्ट रिलेशनशिप बिटवीन प्राइस अँड डिमांड. म्हणजे तो प्राइस आणि डिमांड यांच्यामधली डायरेक्ट रिलेशनशिप, पॉझिटिव्ह रिलेशनशिप एक्सप्लेन करतो. म्हणजेच काय की ऍज द प्राइस रायजेस डिमांड रायजेस, प्राइस फॉल्स डिमांड फॉल्स. आता आपण एक्सेप्शनल डिमांड कर्व मध्ये ते पाहिलं. नेक्स्ट पॉइंट, द नॉर्मल डिमांड कर्व स्लोप डाउनवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट. नॉर्मल डिमांड कर्व हा डाउनवर्ड जातो फ्रॉम लेफ्ट टू राईट. एक्सेप्शनल डिमांड कर्व इट स्लोप अपवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट. परंतु एक्सेप्शनल डिमांड कर्व हा काय अपवर्ड जातो फ्रॉम लेफ्ट टू राईट. आपण नेक्स्ट पेजवर नेक्स्ट स्लाइडवर आपण डायग्राम पाहणारच आहोत. बघा, नॉर्मल गुड्स लाईक राईस, व्हीट, क्लोथ्स हॅव नॉर्मल डिमांड कर्व. म्हणजे या गुड्ससाठी नॉर्मल डिमांड कर्व, या गुड्सच्या डिमांडसाठी नॉर्मल डिमांड कर्व ऍप्लिकेबल आहे. गिफन गुड्स, प्रेस्टिज गुड्स, ब्रँडेड गुड्स, हॅबिच्युएटेड गुड्स लाईक सिगरेट हॅव एक्सेप्शनल डिमांड कर्व. मात्र आपण जे काही एक्सेप्शन्स पाहिले त्यामध्ये बघा, प्रेस्टिज गुड्स, ब्रँडेड गुड्स, हॅबिच्युएटेड गुड्स, गिफन गुड्स आणि हॅबिच्युएटेड गुड्स लाईक सिगरेट, अल्कोहोल यासारख्या प्रोडक्टचा जर का डिमांड कर्व आहे, हा डिमांड कर्व एक्सेप्शनल डिमांड कर्व असतो. खाली तुम्हाला दोन डायग्राम दिलेले आहेत बघा. तेच डायग्राम पुन्हा मी कॉपी पेस्ट मारलेले आहेत. म्हणजे तेच डायग्राम तुम्हाला रिपीट करायचे. नॉर्मल डिमांड कर्व साठी हा आणि एक्सेप्शनल डिमांड कर्व साठी हा डायग्राम रिपीट करायचा. तुम्हाला ऑलरेडी तुम्ही नोट्स मध्ये काढलेला असणारच. या पद्धतीने तुमचा हा डिस्टिंग्विश या ठिकाणी तो म्हणजे हा आपण कुठला बघितला? नॉर्मल डिमांड कर्व अँड एक्सेप्शनल डिमांड कर्व. आता या संदर्भातलाच आणखीन एक डिस्टिंग्विश आपण या ठिकाणी क्लिअर करू. नॉर्मल गुड्स वर्सेस गिफन गुड्स. नॉर्मल गुड्स रेफर टू दोज गुड्स which are demanded in larger quantity when their price falls. हे नॉर्मल गुड्स म्हणजे अशा प्रकारचे गुड्स जे लार्जर क्वांटिटी मध्ये डिमांड केले जातात when their prices falls. म्हणजे नॉर्मली जसं प्राइस कमी झाला डिमांड वाढतं, त्या रूल प्रमाणे या नॉर्मल गुड्सचं डिमांड काय होतं? प्राइस कमी झाल्यावर वाढतं. म्हणजे लॉ ऑफ डिमांड नुसार ह्या नॉर्मल गुड्सचं डिमांड असतं. गिफन गुड्स रेफर टू सम इन्फिरियर गुड्स म्हणजे कमी दर्जाचे गुड्स. इन्फिरियर क्वालिटी म्हणजे कनिष्ठ दर्जाची वस्तू, कनिष्ठ म्हणजे कमी दर्जाची. इन्फिरियर गुड्स विच आर डिमांडेड ऍट स्मॉलर क्वांटिटी व्हेन देअर प्राइस फॉल्स. गिफन गुड्स म्हणजे अशा प्रकारचे इन्फिरियर गुड्स ज्या कमी डिमांड केल्या जातात व्हेन देअर प्राइस फॉल्स म्हणजे त्यांच्या प्राइस फॉल्स झाल्यावर, त्यांच्या प्राइस फॉल्स झाल्यावर इन्फिरियर कमोडिटी म्हणजे ज्या कमोडिटीचं डिमांड हे कमी केलं जातं त्याला गिफन गुड्स असं म्हणतात. नॉर्मल गुड्स आर द पार्ट ऑफ लॉ ऑफ डिमांड. गिफन गुड्स, these goods are exceptions to law of demand. म्हणजे नॉर्मल गुड्स हे कोणाचा पार्ट आहे? लॉ ऑफ डिमांड. कारण त्यांचं डिमांड हे कोणाप्रमाणे बदलतं?
अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ डिमांड, म्हणजे प्राइस राईज डिमांड फॉल, प्राइस फॉल डिमांड रायजेस या रूल प्रमाणे. परंतु गिफन गुड्सचं हे एक्सेप्शन असतात. म्हणजे काय की यांच्या बाबतीत कसं घडतं की प्राइस फॉल डिमांड फॉल्स, प्राइस राईज डिमांड रायजेस असं. त्याच्यामुळे गिफन गुड्स हे काय एक्सेप्शन टू लॉ ऑफ डिमांड. एक्झाम्पल, most of the goods that are consumer purchase like wheat, rice, clothes etc are normal goods. wheat, rice, clothes हे नॉर्मल गुड्स झाले. नॉर्मली कंझ्युमर हे परचेस करतो आणि यांचं डिमांड नॉर्मल गुड्स प्रमाणेच असतं. एक्झाम्पल, सम गुड्स लाईक ब्रेड, पॅटॅटोज एक्सेट्रा आर गिफन गुड्स. परंतु हे जे ब्रेड, पॅटॅटोज म्हणजे बटाटे यासारखे गुड्स हे काय म्हटलं जातं गिफन गुड्स म्हटलं जातं. हा झाला डिस्टिंग्विश बिटवीन नॉर्मल गुड्स अँड गिफन गुड्स. आपण या चॅप्टर मध्ये आज लॉ ऑफ डिमांड पूर्ण केलेला आहे. लॉ ऑफ डिमांडचं इंट्रोडक्शन, डेफिनेशन, एक्सप्लेनेशन ऑफ लॉ विथ शेड्यूल अँड डायग्राम, त्याच्यानंतर अझम्पशन्स आपण पाहिली, एक्सेप्शन्स टू लॉ ऑफ डिमांड पाहिली. त्याच्यानंतर आपण हे दोन डिस्टिंग्विश आता आपण क्लिअर केलेले आहेत. होप सो हा लेक्चर तुम्हाला समजला असेल. इन केस ऑफ डिफिकल्टी प्लीज मला व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करा. काही क्वेरी असतील तर प्लीज विचारू शकता. थँक्यू. हॅव अ नाईस डे.